याची काय प्राइस आहे हो दादा? 1000 रुपये. 1000 का? सगळे 1000 पासून पुढे आहेत का? आहे ना कम रेंज वाले. नाही हे ग्लास वाले आहेत ना, हे ग्लास वाले फ्रेम वाले. न्यू महाराष्ट्र टेक्सटाईल ना हे डेकोरेशन. सॉरी. आणि हा कितीला आहे हो शिवाजी महाराजांचा? 1750. सॉरी. हा पण खूप सुंदर आहे. हां. या डिझाईनचे देखील या ठिकाणी सुंदर सुंदर छोट्या आकारातले आकाशकंदील आहेत. हे सुद्धा खूप सुंदर होते. तर या दुकानामध्ये सुद्धा खूप सुंदर असे आकाशकंदील होते. पण पूर्ण रविवार पेठ फिरून दाखवायची म्हटलं तर खूप जास्त होईल. या ठिकाणी बघा हा सर्वात मोठा असा व्हाईट कलरचा आकाशकंदील मी पाहिला. खूपच मोठा होता, सुंदर होता हा पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस बाजारामध्ये रविवार पेठेमध्ये कापडाचे आकाशकंदील आलेले होते. खूप सुंदर सुंदर असे कापडी आकाशकंदील आलेले होते. प्लॅस्टिकचा वापर हा खूपच कमी केला होता. हे बघून खरंच खूप छान वाटलं. हे कितीला रांगोळीच्या पट्ट्या? 50ला. ह्या सगळ्या 50 ना? आणि ह्या छोट्या छोट्या 30ला. 20ला. ओके 20. या ठिकाणी ही मोत्याची तोरणं सुद्धा आलेली होती. दुकानाच्या बाहेरच यांनी या पद्धतीचं असं तयार केलेलं होतं. या पद्धतीचे ऑफिसमध्ये लावण्यासाठी किंवा दरवाजामध्ये लावण्यासाठी तसेच हँग करण्यासाठी हँगिंगसुद्धा होते. आणि पणत्यांच्या आकारामध्ये थर्माकोलचे शेपसुद्धा होते. या ठिकाणी झुंबर खूपच सुंदर होते. हे मी तुम्हाला आता जवळून दाखवते. याची काय प्राइस आहे हो? ह्याची काय प्राइस आहे? 450. आणि हे आकाशकंदील टाइप मध्ये यूज करू शकतो. खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आणि हा बटरफ्लायचा आकाशकंदील काय प्राइस आहे? 450. ओके. सुंदर आहे, सुंदर आहे आणि मोठा पण आहे. दुकानाचं नाव जय भवानी ना? थँक्यू. या ठिकाणी देखील खूपच वेगवेगळ्या शेपमधले सुंदर असे आकाशकंदील होते. ही एक गल्ली आहे. या गल्लीमधून आतमध्ये गणपती वगैरे दिसतो. तर या ठिकाणी खूप सारे वेल्वेटचे आणि कापडाचे आकाशकंदील होते. हे आकाशकंदील बघा किती सुंदर आहेत. हे काचेचे आहेत आणि मेटलचे आहेत. हा ब्ल्यू वाला याची काय प्राइस आहे? ए दादा, ह्या ब्लू वालीची काय प्राइस आहे? 800. त्याच्याच समोर या पद्धतीने वेगवेगळे आकाशकंदील सुद्धा लावलेले आहेत. आता या ठिकाणी कापडी आणि प्लॅस्टिक असे दोन्ही पद्धतीचे आकाशकंदील आहेत. हा बघा, हा येल्लोवाला जो आहे तो पूर्णपणे कापडी का आकाशकंदील आहे. दादा तो येल्लो वाला कितीचा आहे? येल्लो वाला कितीचा आहे?
वाला आएगा 400 रुपये। कापडाचा आहे ना तो? तर अशी ही छोटीशी गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये आतपर्यंत असे हे आकाशकंदील आणि शोपीसच्या वस्तू लावलेल्या आहेत. आता या ठिकाणी तर पूर्णपणे कापडाचे असे आकाशकंदील आहेत. यातला एकही आकाशकंदील तो प्लॅस्टिकच्या कागदाचा नाही आहे. सर्वच्या सर्व आकाशकंदील ही कापडाचे आहेत. आजकाल माणसं कापडाचे आकाशकंदील घ्यायला खूप प्राधान्य देतात. हे बघा, या पद्धतीचे सुंदर सुंदर असे आकाशकंदील आहेत. आता माणसं प्लॅस्टिककडून कापडाकडे वळत आहेत. हे बघूनच खूप छान वाटलं. कितीचं आहे मावशी? दादा याची काय प्राइस? 150 130. 150 130 पूर्ण सेट ना? 100 करा नाही. याची काय प्राइस आहे हो? 100 रुपये. हे 100 रुपये का? हे कोणतं पण घेतलं तरी 100 आहे का? सुरुवातीला लेफ्ट साईडच्या गल्लीमध्ये मी गेले होते आकाशकंदील दाखवायला. आता मी राईट साईडच्या गल्लीमध्ये आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही दिवाळीसाठी पर्स घेऊ शकता. तर हे पर्सचं खूप सुंदर असं छान शॉप आहे. ही पर्स काय हो प्राइस आहे? हां 350. ओके. माझ्याकडे सेम अशीच एक पर्स आहे. मला रक्षाबंधनला वहिनींनी दिली होती. तर या ठिकाणी मेकअपच्या साहित्यांचं छोटंसं दुकान आहे लहान मुलींच्या. दादा याची काय प्राइस आहे हो? 30 पीस ना? याची काय प्राइस आहे? 150. मोठी साईज आहे का यातली? आणि हे मोड़ी का माल है ये। हे काय प्राइस 60 का? वैसे वो गाड़ी तो ये कितने का है? याची काय प्राइस? 80 का। यांच्या दुकानामध्ये मागच्या साईडला अशी ज्वेलरी सुद्धा आहे. खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे आणि हँग करण्यासाठी क्या हो गया? दिव्यांची काही डिझाईन सुद्धा आहे. हे बघा, हे आपण भिंतीवर असं लावून हँग करू शकतो आणि त्यामध्ये दिवे लावून ठेवू शकतो. खूप सुंदर असं या ठिकाणी नवीन पॅटर्न मला पाहायला भेटला. तर दिशा नॉवेल्टीज हे त्यांचं नाव आहे. आणि हे सुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये आपण पंची ठेवू शकतो. हे पण मला खूप छान वाटलं. फुलांच्या आकाराचे, चौकोनी, त्रिकोणी असे वेगवेगळ्या आकाराचे या ठिकाणी दिवे ठेवण्यासाठी टी लाईट्स असे होते. कासट दुकानाच्या आजूबाजूला या ठिकाणी या पद्धतीचे पावलं आहेत. खूपच सुंदर अशी पावलं होती. 60 रुपये का? हे दोन मिळून 60 रुपये का? एक 60 रुपयाला जोडी 60 ला ही आणि ही का? ओके. आणि हे 4 म्हणजे 1 2 हे 60 रुपये टोटल ना? हे एक लाईन. हे पण 4 असे नाही, हे 2च द्या. हे सुद्धा बरोबर द्या. स्टिच ड्रेस आहेत का? शिवलेले आहेत का पूर्ण? 850 750 का? ओके. हा कितीला? 750. बर 600. ही पण 600 का?
आता इथून पुढे छोटीशी खाऊ गल्ली सुरू होते. तुम्हाला काही खायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. आणि या ठिकाणी मोहन म्हणून एक रबडीचं दुकान आहे. या ठिकाणी बदाम रबडी, आईस्क्रीम, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खूप सुंदर मिळतात. पण आम्ही उन्हामध्ये आलो होतो त्यामुळे आम्ही नीरा प्यायचं प्रेफर केलं. रबडीमुळे लवकर जास्त सुस्ती येते त्यामुळे आम्ही रबडी यावेळेस घेतली नाही. बऱ्याच ठिकाणी सोफ्याचे कवरचे सेट घेऊन बसलेले होते. तर या ठिकाणचे आकाशकंदील मला सर्वात युनिक वाटले आणि खूपच अप्रतिम होते. 1,500ला एक असा हा आकाशकंदील होता. ह्या चारही आकाशकंदीलची प्राईस 1,500 इतकी होती. हा मोराचा तर खूपच सुंदर होता, मला खूपच जास्त आवडला. ह्याची ना हे पण ना शिवाजी महाराजांचं आहे. हे शॉप नीरा प्यायच्या दुकानापासून थोड्या अंतरावर गेल्यावर दक्षिणेच्या साईडला आहे. तर त्या साईडला हे शॉप तुम्हाला मिळेल. खूप सुंदर आकाशकंदील होते. आता या ठिकाणी लहान मुलींचे घागरे मी पाहत होते, पण यांनी छोटे छोटे तुकडे जोडून घागऱ्यांचा त्याला शेप दिलेला होता, त्यामुळे ते तितकंसं चांगलं वाटत नव्हतं. आता या ठिकाणी सॉफ्ट टॉईजचे शॉप होतं. वेगवेगळ्या साईजमधले सॉफ्ट टॉईज या दुकानामध्ये होते. या पद्धतीच्या सुंदर सुंदर रांगोळ्यांची डिझाईन या ठिकाणी होती. आणि हे लाईटिंगच्या दुकानामधून आम्हाला लाईटिंग घ्यायचं होतं, त्यामुळे त्यासाठी आम्ही या दुकानामध्ये गेलो. खूप सुंदर असे या ठिकाणी तोरणं होती आणि हँगिंग्स होते, जे की तुम्ही दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या साईडला लावू शकता भिंतीला. एक मिनिट. गर्दी खूपच जास्त होती. या व्लॉगमध्ये मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत. नेक्स्ट व्लॉगसुद्धा याच रिलेटेड असेल. त्या व्लॉगमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी मी शेअर करेन. लगेच दुसऱ्या दिवशी याचा नेक्स्ट व्लॉग येईल. या एका व्लॉगमध्ये सर्व गोष्टी दाखवता येऊ शकणार नाही, त्यामुळे मी दुसरा व्लॉग एक बनवणार आहे. तर हे सुंदर हँगिंग्स तुम्हाला मी दाखवते. या ठिकाणी खूपच सुंदर असे हँगिंग्स होते, जे की दरवाजाला लावल्यानंतर खूपच सुंदर दिसणार होतं. याची प्राइस काय हो? याची प्राइस काय आहे? ओके, 300ला जोडी. आणि ह्याची 450 की जोडी ना. आणि ह्याची काय हो?
असं की जोडी. भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्या की एका व्लॉगमध्ये शेअर करता येणार नाहीत. त्यासाठी मी याचा दुसरा व्लॉग बनवत आहे. दुसऱ्या दिवशी लगेच याचा व्लॉग येईल, नक्की पहा. तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.